जिवंतपणे श्राद्ध घालून समाजाला घातले जेवण आणि गावभर लावले भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर। साजणी गावचे जगदीश शिवाजी कांबळे यांनी जिवंतपणी श्राद्ध घालून कौटुंबिक जीवनाचा त्याग करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा नवा अध्याय सुरू केला। हातकणंगले तालुक्यातील साजणी या गावातील जगदीश शिवाजी कांबळे यांनी 1 जानेवारी 2026 रोजी आपल्या जिवंतपणे स्वतःच्या श्रद्धाचा कार्यक्रम घातला। हा कार्यक्रम धार्मिक पद्धतीने आपल्या जिवंतपणे लोकांच्या मुखात गोडधोड जेवण घालून कार्यक्रम संपन्न केला। त्यावेळी जगदीश कांबळे म्हणाले की मी माझ्या कौटुंबिक जीवनाचा व हिंदू धर्माचा त्याग करून आज माझी स्वतःचे श्राद्ध घालत आहे। हा निर्णय घेत असताना मी माझ्या कुटुंबाला सांगितलेला आहे की इथून पुढचा माझ्या आयुष्याचा सर्व भाग आणि इथून पुढचा प्रवास मी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी देणार आहे। इथून पुढे मी तुम्हाला दिसेल अथवा नाही, तसेच बौद्ध समाजाला देखील त्यांनी संदेश दिला। ते पुढे म्हणाले की बौद्ध समाजातील लहानापासून थोरापर्यंत सर्वांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करावा आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्माच्या तत्वावरती आपले जीवन व्यतीत करावे। यावेळी पूज्य भतेजी सिरीसारो, बोधाचार्य संदीप कांबळे, डॉक्टर विशाल साजणीकर, साजणी गावचे माजी सरपंच दिनकर कांबळे, विकास सेवा सोसायटी संचालक नामदेव कांबळे, प्रभाकर भोसले, हरी कांबळे, दादासो कांबळे, जगदीश कांबळे तसेच साजणी गावचे बौद्ध समाजातील धम्म उपासक व उपासिका आदी मोठ्या उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण साजणी बौद्ध विहारामध्ये उपस्थित आहात। एक वेगळ्या पद्धतीचा या कोल्हापूर जिल्ह्यामधला एक नवीन असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। साजणी बौद्ध समाजातील जगदीश शिवाजी कांबळे यांनी प्रथम पुण्यस्मरण हा कार्यक्रम या ठिकाणी जिवंतपणे आयोजित केला। याबद्दल आपण काय सांगाल? सर्व साजणी गावातील सर्व सदावन उपासक उपासिका यांना मंगल कामना करून आज जगदीश शिवाजी कांबळे यांनी जो निर्णय घेतलाय तो अत्यंत सार्थ असा निर्णय आहे। त्याबद्दल मी त्यांना अनुमोदन देतो की बाबा या असाच कार्यक्रम घडले जावेत। कारण जगदीश शिवाजी कांबळे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून म्हणजे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी माझा पुनर्जन्म झालाय, तर बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्यांनी जो निर्णय पुण्यानुमोदनचा जो कार्यक्रम घेतलाय, तर बाबासाहेब म्हणले की आज त्यांनी माझा पुनर्जन्म झाला। तसाच त्यांचा पहिला ज्या रीतिरिवाज होता ते सर्व मोडून त्यांनी नवीन बौद्ध धर्मात प्रवेश केला, म्हणजे त्यांचा पुनर्जन्म झालेला आहे। त्यामुळं ते पुण्यानुमोदन जे करत आहेत त्याबद्दल चांगला उपक्रम आहे आणि असेच उपक्रम घडले तर समाजात बदल होईल। कारण आपल्यात अजून सुद्धा माणसं धर्माला जातीला चिकटून नाहीत, तर ते जातीचं बंधन झुगारून बौद्ध धर्माच्या दीक्षेकडे बौद्ध धर्माकडे जर वळले तर खऱ्या अर्थानं आपल्या धर्माची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि एवढंच बोलतो आणि थांबतो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो। आज आपण साजणी बौद्ध समाजातून या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये स्वतःचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला। या संदर्भात आपण एसटी स्टँड वरती आपला एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा डिजिटल सुद्धा फलक सुद्धा आपण लावलाय। या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी जगदीश शिवाजी कांबळे राहणार साजणी यांचे माझ्या वतीनं मी बौद्ध धर्मात जायचा त्याग केलाय सगळा, म्हणून त्याग करून मी आता धर्म स्वीकारणार आहे। आणि त्यामुळं धर्म स्वीकारायचं कारण म्हणजे काय आहे, आज मला अनुभव नव्हता आधी, त्यामुळं माझं चुकीचं झालं। आता अनुभव आल्यामुळं मी धम्म स्वीकारणार आणि सगळीकडे फिरताना प्रचार करणार धम्माचा, असं म्हणून तुमचं जीवन कसं असणार? जीवन कसं बघा, जीवन कसं असेल तसं असेल। आता त्याबद्दल जीवनाला काय बघायचं नाही, मागं मोठं विचार करण्याची काही क्षमता नाही आपली। त्यामधून आम्ही जीवन हे कसं बी असू दे, पण जीवन कुठं कसं सफल काय सफल ह्याचा विचार करायचा नाही। आज या निमित्तानं तुमच्या कुटुंबाला तुम्ही काय संदेश देणार आहात?
मी आमच्या कुटुंबाला सर्व काय काय सांगायचे सांगितले. मी धम्म स्वीकारणार आहे, धम्माचा प्रचार करत प्रत्येक गावात जाणार आहे. तुम्हाला कसं करायचं आहे ते करून घ्या. मग आमच्या बिराडनं काय सांगितले, तुमचं तुम्ही धम्म स्वीकारा, आम्ही काय तुम्हाला विचारणार नाही. दोन्ही पोरीने पण मला काय सांगितलं, धम्म स्वीकाराला तुमचं तुम्ही सुखरूप जावा, आणि कधी यायचं असलं तर आम्हाला भेटा, असं एवढं सांगितलं. या जीवनात हा निर्णय घेताना कुटुंबाला तुम्ही हे सगळं सांगितलंय का? हा सांगितले. इथून पुढं आपल्या बौद्ध समाजाला तुम्ही काय संदेश द्याल? संदेश मध्ये मी सगळं बौद्ध धर्माचा संदेश देतो. लहानपणापासून ते मोठ्या माणसापर्यंत संदेश सांगतो की धम्म हा तुम्ही रुजवावा आणि धम्माचा प्रचार तुम्ही करावा, हीच माझी विनंती आहे.